नमस्कार, मी राधिका। मी बनवणार आहे आज वाटाण्याची चटणी। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मी इथे 1 वाटी वाटाणे घेतलेले आहे। हे वजनाने 200 ग्राम वाटाणे आहेत। आता हे वाटाणे मी चांगले पाण्याने धुवून घेतले। आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये अर्धी पळी तेल टाकते। तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण वाटाणे टाकणार आहोत। हे वाटाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे। आता मी इथे हे वाटाणे चांगले भाजून घेतलेले आहे। आता हे वाटाणे आपण काढून घेऊ। आता मी इथे वाटाणे काढून घेतलेले आहे। आता हे वाटाणे आपण गार होऊ देऊ। आता इथे हे वाटाणे गार झालेले आहे। आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आबडधोबड वाटून घेऊ। आता मी इथे हे वाटाणे आबडधोबड असे वाटून घेतलेले आहे। आता हे एका वाटीत काढून घेऊ। आता याच मिक्सरच्या जारमध्ये आपण काही मिरच्या वाटून घेऊ। इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तिखटाप्रमाणे, आणि थोडंसं लसूण टाकते, 7-8 पाकळे। आता यामध्ये थोडंसं मीठ टाकते। आता यामध्ये थोडेसे जिरे टाकते। आता हे वाटण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं। आता मी इथे हे वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे। आता मी गॅसवरती तीच कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 पळी तेल टाकते। तेल आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकून द्यायचे। जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची। जिरे मोहरी तडतडली की यामध्ये थोडंसं कढीपत्ता टाकायचा। मी इथे 1 मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे, बारीक कापलेला आहे कांदा। आता हा कांदा भी टाकून देऊ। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा। कांदा हलकासा परतला की यावरून आपण वाटण घालून घेऊ। वाटण घातलं की यावरून चिमूटभर हळद टाकायची, थोडंसं हिंग टाकायचं। आता हे आपण चांगलं परतून घेऊ। कमी गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे। मसाला परतला की यावरून आपण जे आबडधोबड वाटाणे वाटून ठेवले होते ते वाटाणे टाकून देऊ। आता हे वाटाणे पण आपल्याला चांगले हलवून घ्यायचे, मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं। आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ हे अंदाजाने टाकायचं, कारण आपण पहिलं पण मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। आता याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकते। आता हे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं। आपल्याला हे पूर्ण अगदी कमी गॅसवरतीच करायचं। तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। ही रेसिपी तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा। अगदी सोपी पद्धत आहे, झटपट पद्धत आहे। खायला पण खूप खमंग लागते ही चटणी। वाटाणे आणि मसाला एकजीव झालं की यावरून आपण झाकण ठेवणार आहोत। 3 ते 4 मिनिटासाठी असं झाकण ठेवून द्यायचं। त्याला वाफळून घ्यायचं वाफेवरती। 3 ते 4 मिनिटं झाले की झाकण काढून घ्यायचं, आणि एकदा ही चटणी चांगली हलवून घ्यायची। बघायचं खाली लागले की काय। मी एकदा मधून हलवून बघितली होती उघडून। इथे आपली गरमागरम झणझणीत खमंग वाटाणे चटणी बनवून तयार आहे। तुम्हाला वाटाणे चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। ही रेसिपी तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल
तुमचे धन्यवाद, आभार. असंच भेटूया आता आपण नवीन रेसिपीमध्ये ह्या चॅनलवरती. तोपर्यंत बाय बाय.